मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? ऐक ना, कालचा मूवी खरंच खूप छान होता, म्हणजे मी तरी खूप एन्जॉय केला। अरे हो ना, पण मी काय म्हणतो, आज रात्री कॅन्डल लाईट डिनरला जाऊया का आपण? मी तुला कधी नाही म्हंटलंय का? नक्की जाऊया। ओके, मी तुला शार्प 8ला कॉल करतो, तू रेडी राहा। ओके बरं, ऐक ना, तू निघ आता। अरे पण ऐक तर, मी कॉल करते तुला। ठीक आहे, कॉल। दादा थँक्यू, आज मला गाडी चालवला दिली। ठीक आहे रे। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। वर्षा, संकेत कुठे आहे आजकाल, तुला काय माहितीये? संकेत तो तर कॅफे मध्ये असेल ना सर। ऍक्च्युली ना माझा कॉन्टॅक्ट नाहीये त्याच्याशी, बरेच दिवस झाले। तुमचं काही काम होतं का? नाही, काम असंच काही नाही। बरं सौरभ, चल। काय ग, एवढी सुसाट? मिताली, मला खूप टेन्शन आलंय ग। मी काल रात्रीपासून संकेतला फोन ट्राय करते, तो उचलतच नाहीये। अगं मग त्याच्या कॅफेत बघ ना। मी आता तिथूनच आले, कॅफेला लॉक आहे। मला ना खूप भीती वाटते ग, असं वाटतं की काहीतरी गडबड होणार आहे। ऐक ना, आपण संकेतच्या घरी जाऊया प्लीज मिताली, प्लीज। अगं पण नले, प्लीज ना ग मिताली, जाऊया। खूपच गुंता वाढत झालाय, माझं कशातच लक्ष लागत नाहीये। प्लीज ना, चल ना। बर चल। आई, दुकानावर लक्ष ठेव, मी आले। चल चल। काय रे, जवळच जायचंय ना आपल्याला? हो, संकेतचं घर इथे जवळच्याच गावात। चल। लेफ्ट लेफ्ट। हेच घर वाटतंय ग। अगं पण ही सजावट कसली? चल बघूया।
मिताली, काय प्रकार आहे? कसला कार्यक्रम आहे हा? आपण संकेत कुठे आहे ते शोधूयात. तू इकडे बघ, मी तिकडे बघते. जा. मावशी, संकेतची रूम हीच ना? इथं. संकेत, आई, संकेतचा साखरपुडा. अरे स्पष्ट लिहिलंय तसं इथं. आज जाऊन बघायचं. आई, काय चाललंय सगळं? काही कळत नाहीये का? मी तरी काय सांगू. बघूया. नली, तू इथे कशाला आलीस? यावं लागलं संकेत. किती कॉल करते मी तुला, नुसती रिंग वाजते, तू कॉल रिसीव्हच करत नाहीयेस माझा. तू हे विचारायला इथे आलीस? मग काय करणार? एवढे कॉल केले, एक कॉल तरी रिसीव्ह करायचास ना. अगं, ह्याच्यासाठी तू माझ्या घरापर्यंत आलीस? ठीक आहे नली, आपण नंतर बोलू. तू जा इथून प्लीज. तू मला हाकलतोयस आणि तू एवढं घाबरतोयस का रे? संकेत, नक्की काय चालू आहे? तू नटून थटून बसलायस, मला काही कळत नाहीये. काय चालू आहे नक्की? हळू बोल. इतक्या प्रश्नांची वेळ नाहीये ना आता उत्तर देण्याची. तू 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 जा ना प्लीज. संकेत, मला आता तुझ्या... आता नको, मी नंतर सांगतो. तू आता चल आता. संकेत, आता येऊ? हे लक्ष, काय चाललंय तुझं? तू कधी आलास? अरे 2 वेळा डोअर नॉक केले, तुझं लक्ष नाही म्हणून डायरेक्ट आत आलोय मी. कसला एवढा विचार करतोयस? का टेन्शन घेतोयस तू? सौरभ, माहिती नाहीये का तुला? अशा वेळी दुसऱ्या कुठल्या विचारात असणार आहे मी? हा बोल सौरभ. हॅलो आई, आता मी दादाला ऑफिस मध्ये बघितलं का? जास्तच डिस्टर्ब वाटला मला तो. म्हणजे सगळं त्याचं काल रात्रीपासून सुरू आहे, पण आता मला जरा जास्तच तळमळ वाटली त्याची. अरे मग काल रात्रीच नाही का सांगायचंस? निदान आज सकाळी तरी सांगायचं. पण आता सांगतोय ना मी तुला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? आणि एनिवेज सकाळी मी जरा घाई गडबडीत होतो. बर बोल. हा, तर ते दादाला स्वप्न वगैरे पडतं माहितीये ना तुला? तो स्वप्न पडल्यानंतर काल नलीला भेटायला गेला होता रात्री. आता तिथे काय बोलणं झालं मला माहित नाही. आणि हा, त्या दिवशी त्या
ऑफिस मधल्या वर्षाकडे तो संकेतची चौकशी करत होता. हो का? हो. मग मी त्याला विचारलं, काय झालं, कसला विचार करतोयस, कशाला एवढं टेन्शन घेतोय? मला म्हणे, तुला तर माहितच आहे ना. म्हणजे नलीचा? ऑफकोर्स. आणि म्हणून मी तुला कळवलं. बरं केलंस. तू लक्ष ठेवा वेदकडे. हो ठेवतो. आणि आता फोन पण ठेवतो. काम करता नंतर करतो तुला. हा बाय बाय. नमस्कार. तुम्ही मुलीकडचे का मुलाकडचे? बर असो. तुम्ही सरबत घेणार की कोल्ड्रिंक घेणार? नाही नाही काही नको. ते संकेत. अहो संकेतचा साखरपुडा आहे. म्हणजे तुम्ही मुलाकडची? आम्हाला संकेतच्या आईला भेटायचंय. नली, मी तुला सगळं नीट नंतर सांगतो. तू आता जा. नाही जाणार. इथे काय चालू आहे ना ते मला समजलं पाहिजे. संकेत, तुझं घर अख्खं सजवलंय, एवढी माणसं गोळा झाली आहेत बाहेर. काय आहे नक्की इथे? कसला कार्यक्रम सुरू आहे हे समजल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये. संकेत, तुम्ही मला शोधताय का? तुम्ही संकेतची आई आहे ना? हो, पण माफ करा, मी तुम्हाला नाही ओळखलं. खरं तर संकेत रीतसर ओळख करून देतो असं म्हणाला होता. हो का? तुम्ही बसा ना, मी जरा. मला आत्ता तुमच्याशी बोलायचंय. हो, आपण नंतर बोलूया ना. माझ्याकडे खरंच वेळ नाही. हीच वेळ योग्य आहे. ही वेळ निघून गेली ना तर बोलून काहीच फायदा होणार नाही. आपल्याला आत्ताच बोलावं लागेल. नली, मी पाया पडतो तुझ्या. तू जा प्लीज. संकेत, मी इथे आल्यामुळे असं काय आभाळ कोसळलंय रे तुझ्या डोक्यावर की सारखं जा जा सांगतोयस मला? संकेत, तू आपल्या लग्नाबद्दल घरच्यांशी बोलणार होतास. काय झालं त्याचं? किती दिवस झाले आता? सर, तुम्ही या पेपरवर साइन करायचं विसरून गेले. अच्छा, ओके, सॉरी. सर, एक विचारू? आय मीन इफ यू डोंट माइंड. हा, विचार ना. तुम्ही डिस्टर्ब आहात का सर? नाही, असं काही नाही. तुला काय असं वाटलं? सर, तुम्ही कॉफी सुद्धा घेतली नाहीये, थंड झालीये ती. काही प्रॉब्लेम आहे का सर? नाही, काही नाही. बरं. थँक्यू. माझ्या घरात येऊन माझ्यावर बळजबरी का करताय? कारण हे आत्ता बोलायची गरज आहे म्हणून. हे बघा, तुमच्या बोलण्यात ना मला काही तथ्य दिसत नाहीये. अहो, पण मी खोटं का आणि कशासाठी बोलेन? मी सांगतेय ना तुम्हाला, मी याआधी संकेतला भेटलीये. हे बघा, कसं काही असतं ना तर माझा संकेत मला नक्कीच बोलला असता. मग तो का बोलला नाही हे त्याला बोलून विचारा. त्याचं वागणं ना अजिबात बरोबर नाहीये. हो, तुम्हाला समजत नाहीये का? हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बघा, मला आता काही एक ऐकायचं नाहीये. माझ्या घरात मंगल कार्य सुरू आहे आणि त्यात मला कोणत्याही प्रकारचं विघ्न नकोय. कळलं तुम्हाला? निघा आता. इतका सहज उडवण्यासारखा विषय नाहीये हा. बघा बाई, आता हे तुमचं सगळं अति होतंय. निघा. मग हे तुमच्या मुलाला आधी कळायला हवं होतं.
त्यानं माझ्या मुलीला वचन का दिलं ते मला काय माहित? हा, तुम्हाला निघा सांगितलंय ना? आता तर मी अजिबातच जाणार नाही. काय तो सोक्ष मोक्ष इथल्या इथे व्हायला हवा. बोलवा संकेतला. तुझी आई कुठे आहे सांग, मीच बोलते. नली थांब. संकेत, संकेत बाहेर ये लवकर. हा आई, आलो. आई आहे ना तुझी? बरं झालं, मीच बोलते आता त्यांच्याशी. ए अगं तू वेळ लागलाय का तुला? वेळी झालीयस का? डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? हो झालाय. बाजूला हो. नली, तू इथे? हा काय प्रकार आहे संकेत? तुमच्या सोबत असलेली बंद खोलीतली ही मुलगी कोण? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होता मुक्ताचे बाबा. हे बघा, गैरसमज कसला? सगळं काही उघड्या डोळ्यांनी धडधडीत दिसतंय. कोण आहे ही मुलगी? ही माझी मुलगी आहे, नलिनी. संकेत बोल, मी कोण आहे? अरे बोल. दात खिळी बसली ना तुझी? मीच सांगते मी कोण आहे ते. मी तुझ्याशी लग्न करीन असं वचन दिलं होतं याने मला. आणि आता हा मला फसवतोय. एक मिनिट. माझा संकेत कोणालाही फसवत नाहीये. हे बघा, तुम्ही कोण असाल ते असाल, माझी मुलगी मुक्ता आणि संकेतचा साखरपुडा आहे. आणि 2 महिन्यानंतर लग्न आहे. काका, मग तो तुम्हाला आणि तुमच्या मुक्तालाही फसवतोय. अरे खोटं बोलतीये ही मुलगी. मी नलीला लग्नाचं कधीही वचन दिलेलं नाहीये. उलट नलिनी मला प्रपोज केलं. नलिनी मला प्रपोज केलं तेव्हा मी तिला सांगितलं की माझं ऑलरेडी लग्न मुक्तासोबत ठरलंय. संकेत, का खोटं बोलतोयस तू? याने आधी मला प्रपोज केलेलं. ए संकेत, खोटं बोलण्याची 50 सीमा असते. मुक्ता, हा ना दिसतो तसा नाहीये. हा ना खोटारडा, 1 नंबरचा खोटारडा. अगं तू खोटारडी आहेस.
अगं खोटं बोलते आई, तुझी शपथ आई. अगं लग्नाच्या मागे ही लागलेली. मी हिला सांगत होतो की हे शक्य नाहीये. बघा बघा, अहो तुमची मुलगी स्वतःहून माझ्या संकेतच्या मागे लागली होती. आणि तुम्ही काय ते सगळे तमाशे करायला आलात लगेच? हा, जरा लाज वाटली पाहिजे हो तुम्हाला. माझी मुलगी असं वागणारी नाहीये. असं? आणि हे सगळं तुम्हाला घरी बसून कळलं का? तुम्हाला घरात बसून बरं कळतो तुमचा मुलगा सभ्य आहे ते. आमची नली कधीही चुकणार नाही. ओ भाऊराया, तुमचा गैरसमज झालाय. नलीला लग्नाची घाई होती आणि मी नाही, तुझी बहीण माझ्या मागे लागली. असं का करेल ती? कारण नलीला मला जाळ्यात अडकवायचंय. तिला माहिती आहे ना, माझ्याशिवाय दुसरं कोण लग्न करणार आहे तिच्यासोबत. म्हणजे अगं आई, ही नली टिकली आहे.